एव्हरीवन, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे उज्जैनला. वाकीतून बसलेलो या ट्रेनमध्ये. आता आपण इथं उज्जैनला पोचलो आहे. त्याला इथून आता महाकालेश्वर मंदिरला जायचं आहे. बघूया, चला तुम्हाला सगळं दाखवतात आहे कसं काय काय. ठीक आहे, आपला ऋषिकेश पण आलेला आहे. चला आपण आता बाहेर पडायला. इथनं आता रिक्षा बघायला पाहिजे आपल्याला. अजून माहीत नाही, आम्ही पण पहिल्यांदाच आलो इथं. बघूया इथं कसं कसं काय काय. तर पहिला आवरायला पाहिजे जाऊन कुठं तर. हे MP मध्ये आहे ना. होय रिक्षा MP मध्ये. हां आता फ्रेश झालो आपण इथे. आपण चाललोय मंदिराकडे. इथं सगळे रिक्षा आहेत. बघूया आता या रिक्षातनं जाय. रिक्षा मिळालेली आहे आपल्याला. या रिक्षातनं जायचं आपण आता. इथून 50 रुपये घेतल्यात दोघांच्या. इथं महाकाल मंदिर तशी. ऋषी खुश झाला आहे महाकालला आल्यावर. लय लांबून इथं मानता येतात. जसं आम्ही आलो कोल्हापूरवरून. आले कोल्हापूरवरून. गर्दी लय. या महिन्यात गर्दी तर असणारच. महाशिवरात्र असल्यामुळे नाही या पूर्ण मंथली पूर्ण गर्दी. उन लोगों को बोल हमारे फटाफट आया बोल देता हूँ. फायनली आपण इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. भरपूर लांब लोक येत आहेत इथे. आणि असं देवस्थान आहे इथं जे पण काही इच्छा घेऊन येते ते पूर्ण होते. आणि या देवाचं आणि एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथं राजकारणी कोणी एक दिवसही रात्र थांबत नाही. कारण या उज्जैनचा मालिक एकच आहे असं म्हणतात.
अति प्राचीन दत्तात्रय मंदिर. गर्दी कमी आहे आज. इथून आतून दर्शन आल्यानंतर इथे एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. ते आपण बघू शकता. इथे सगळी आणि आता आपल्याला लय भारी दर्शन मिळाले. काय गर्दी नसल्यामुळं मन प्रसन्न झालं. ऋषिकेश तर लय खूप खुश झाला. हाँ ये बाहर के तो इधर से है ना, वो रहा ना रास्ता, वो जा रहे हैं. आओ इधर से, इधर से. मंदिराच्या बाहेरचा आहे. मोठं मंदिर आहे. समोर ना कर घेऊ का बाहेर नाही गुरु जीरा ऋषी होय. वीडियो बना लो रे, वीडियो. इधर फोटो काढ. यार जर आपलं फोटो काढलेच नाही आपण काढूया ना. हे करू. के दरबार में आया. अरे इथं पण मराठी बोलायला की मध्य प्रदेशमध्ये पण मराठी भाषा बोलायला स्पीकरवर. महाराजा वाड़ा के पास जा रहे हैं.
ये वाड़ा है कि पुलिस स्टेशन है तो क्या मालूम। पकड़ लेंगे पुलिस अभी हमको। महाकाल द्वार राजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार आसंजन कल्याण समिति। ये भी मंदिर के पीछे ही है, अपन देखेंगे अभी। अरे मराठीत बोल. मराठीतच बोलाय नाही, तुला हिंदीत ऐकू आले का?